कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार, कोणाला कोणता आजार, ते चालतं आपलं थोडं. म्हातारपणामध्ये हो बाबा. इंद्रिय शिथिल होतात ना, हो हो हो. मग प्रतिकारशक्ती काय होते, कमी होते. रोग उठाव घेतात. हो, रोग उठाव घेतात. तरी ईश्वराची कृपा आहे, 92 वर्ष वय तिला काही थोडं. नाही नाही, अजून भरपूर आहे बाबा, भरपूर पांडुरंग जन माऊली. ईश्वराची कृपा आहे. शताब्दी खूप मोठी करायची बाबा तुमची. बरे झाले, आधीवर नाही पडलो, मृत्यूच्या आहारी वाचून आलो वरले इथं. तुम्हासमोर. काय महाराजांची वाणी आहे. हो, आणि तुमचं शरीर निरोगी आहे बाबा एकदम. हा, विशेष म्हणजे तुमचं शरीर निरोगी आहे. चालायचं. निरोगी, कसला त्रास नाही, काही नाही. आता हे थोडं झालंय, पण तुम्हाला कसला असा बीपी नाही, शुगर नाही, कसल्या गोळ्या नाही, काही नाही, काय नाही. सीताराम भाऊ चांगली काळजी घ्या. हो हो. आता 85-90 वयापर्यंत बाबा उभारून कीर्तन करायचे. 85 एकटे चालायचे, धरावं लागत नव्हतं, काय आणि नव्हतं. 2 पोरं चांगलं आहे. उपास्य सुद्धा शास्त्री भाजी चांगली आहे. हो हो बाबा. मस्त चांगली शास्त्री. जे बाबा, हे भाग्यच आहे. जे बाबा. टिकून राहणं कठीण आहे बाबा. हा, गुरुवाऱ्यापाशी टिकून राहणं कठीण आहे सेवेला. कठीण असतं. हो, पुण्यच लागतं त्याला बाबा. पुण्यात लागलं. पुण्याशिवाय नाही टिकू शकत. नाही, शांताराम गुरुजीची, विठ्ठलबा गुरुजींनी अप्रतिम सेवा केली. प्रश्न नाही असा. ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे एकदा असा त्यांना हे आला, तर विठ्ठलबा गुरुजी असे गोंधळ केले. अरे म्हणला, विठ्ठलाचं काय करतो गुरुजी? म्हटलं, गुरुजी तुम्हाला काय करायचं असेल तर माझ्या गोंधळीत करा. अशी उचलून मग तिकडे म्हटलं. शांताराम गुरुजीची सेवा. कोण करतो? सांगणं सोपं आहे, करणं किती अवघड आहे. खरंच ना. हो बाबा. आम्ही म्हणजे वस्तुस्थिती सांगितली तुम्हाला, सावलीसारखी सेवा केली का. शांताराम गुरुजी विद्वान होते का, त्यांनी लिहिलेले ग्रंथ वाचले. लय सुंदर ग्रंथ आहे. 2-3 16 वाद्य, विद्वत प्रचुर आहे, कळत पण नाही. कीर्तन मालिका गुलीमा. त्या काळामध्ये वाईट म्हणून नाही कोणाला, सुटसुटीत ज्ञानेश्वरी शांताराम बाबांनी सांगितली. धुंडा महाराज मागे पडलेले आणि आपल्या मुद्दे सहित त्यांची पुस्तकं बघा तुम्ही. आणि संस्थेची एक निष्ठा. वाक्य बाजूने आठवते आम्हाला. म्हणले, इथं जे मंडळी होऊन गेली हिमालयाच्या नेहमी म्हणायचे कीर्तनात नेहमी म्हणायचे. जो मारा सप्त्यात सगळ्या नेहमी म्हणायचे. त्यांनी ओळखलं होतं ना, काय केलं होतं, ओळखलं. ओळखलं होतं. आचरणशील होते बरं का, पण नियमबाज होते. नियम म्हणजे नियम. महिन्यात बसत जायचे. 5:30लाच मंदिरात दररोज. बोल. मी इथे असायला ना, मग विठ्ठल विठ्ठल म्हणत आले, विठ्ठल वागुले चालले आणि माऊली माऊली वैद्य बाबा. विठ्ठल हा झाला की भले बाबा. माऊली शब्द आला की समजायचं वैद्य बाबा आले. वैद्य माऊली म्हणे. खरंच चांगली मंडळी होती, आदर्श. आपण फुकट जरी लावले तरी स्मरण होते की त्यांना. हो बाबा. हो.
तुम्ही लाभले म्हटलं. खूप विद्वान आहेत बाबा हे. काय नाही खूप विद्वान आहेत. हा. ऋषिकेशला वगैरे खूप शिकलं. भागवत फार सुंदर. जे बाबा माऊलींच्या छत्रछायेखाली ऋषिकेशला खूप ग्रंथ शिकले. नाही. त्यामुळे संस्थेला खूप फायदा झाला. मी पाहिले होते. जी बाबा. संस्थेला गरज आहे. हो बाबा. गरज आहे म्हटलं अशा हो विद्यार्थी हो विद्यार्थी घडवण्याकरता आज पाहिजे. हो खूप गरज आहे.